चोरी करण्यात येत आहे, आपल्या आया बहिणींची त्या ठिकाणी इज्जत लुटण्यात येत आहे, त्या ठिकाणी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे। एवढंच नाही, तिथल्या ज्या महिला व मुली आहेत त्या महिला व मुली देखील हिंदूंच्या महिला व मुलींना कशा प्रकारे धर्मांतरण करत आहेत हेही आपण या ठिकाणी सर्व हिंदू बांधव आपण या व्हॉट्सअप युट्यूबवर पाहत आहोत। तसेच हिंदू बांधवांच्या ज्या काही मंदिर आहेत त्या मंदिरावरही त्या ठिकाणी घाला घालत आहे। आपण म्हणतो की 10% मुस्लिम चांगले आहेत, ते 10% मुस्लिम आज गुन्ह्यात घुसले आहेत, हे देखील आपल्याला विचार करण्यासारखा मुद्दा आहे। माझ्या बांधवांनो, जोपर्यंत हिंदू समाज संघटित होत नाही, जोपर्यंत हिंदू समाज आपल्या हक्कासाठी लढणार नाही, जोपर्यंत आपल्या हिंदू बांधवांचे बलिदान होणार नाहीत, तोपर्यंत हिंदू समाजाला न्याय भेटणार नाही। कारण आज समाजामध्ये आपण पाहत आहोत अनेक हिंदूंच्या विरुद्ध सारखे अनेक विषय होत आहेत। तसेच वक्फ बोर्ड सारखा कायदा देखील आपल्या हिंदूंच्या विरोधात झालेला आहे। हा असे अनेक जाचक हिंदूवर अन्याय होत आहेत। तशाच प्रकारे 1971 ला पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान या संदर्भातील पश्चिम बंगाल हा निर्माण जो झाला, त्यावेळेस आपले जे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तिथल्या मुस्लिम बांधवांवर अन्याय होत आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपलं लष्कर घुसवलं आणि त्या लष्कराच्या माध्यमातून तिथल्या मुस्लिम जे काही लोक होते त्यांच्यावर अन्याय होता त्यांना त्या ठिकाणी विभक्त करून पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान जो होता त्याला बांगलादेश असं निर्माण केलं, एक राष्ट्र निर्माण केलं। माझ्यातर्फे माझ्या सर्व हिंदू बांधवांना, तिथल्या राजकीय लोकांना, तिथल्या सामाजिक लोकांना, सर्व प्रशासकीय लोकांना सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अशाच प्रकारे तिथं लष्कर घुसवावं, तो आमच्या हिंदूवर जो अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, अशा या अत्याचाराला त्या ठिकाणी घुसवून तिथे एक हिंदूंचं राष्ट्र निर्माण करावं असं माझी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भाईंना माझी विनंती आहे। याशिवाय अनेक भारताचे तुकडे झाले, अफगाणिस्तान झाला, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला, अनेक तुकडे झाले। तर कशामुळे झाले? तर हिंदू मुस्लिम या फक्त दोन संस्कृतीमुळे झाले। पण माझ्या बांधवावर अन्याय होत असेल, माझ्या मंदिरावर जर घाण होत असेल, माझ्या माया बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर आमचा हिंदू समाज, आमचे राजकीय लोक काय करत आहेत? का पुढाकार घेऊन ते बोलत नाहीत? का संसदेमध्ये विषय मांडत नाहीत? तसेच हा विषय आपण लावून धरला पाहिजे। वेळोवेळी आपण सत्याग्रह असेल किंवा आणखी काही निषेध मोर्चा असेल, अशामध्ये आपण मार्ग देऊन आपल्या हिंदू बांधवांसाठी आपण त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी विनंती करतो। जर समजा एखाद्या कुठल्या जर समजा भारतामध्ये जर एखाद्या गावामध्ये, एका शहरामध्ये जर मुस्लिमांवर जर अशा प्रकारचा घाला झाला असता, एखादी मस्जिद तुटली असते, त्यांच्या आया बहिणीवर जर कुणी हात घातला असतं, ती आमच्या सर्व हिंदू बांधवांची तडफडून इच्छा आहे। तर तरी सर्व हिंदू बांधवांनी जर झालं असतं तर युवापर्यंत हा विषय उठला असता, जागोजागी मोर्चा झाले असते, आंदोलन झाले असते आणि यासाठी सर्व राजकीय लोक पुढाकार घेऊन समोर आले असते। पण आज राजकीय लोक सुद्धा या मोर्चामध्ये काय नाहीत, ते हिंदू नाहीत का? प्रत्येक हिंदू हा हिंदू राहिलाय का? कोणी सेक्युलर, वामपंथी, कम्युनिस्ट अशा विचारधारेचा सेक्युलर झाला आहे।